9वा ईदगाह इयत्ता 4थी विषय मराठी। विद्यार्थी मित्रांनो, या पाठातील पहिले 2 परिच्छेद आपण अभ्यासले आहेत। चला आता खालील परिच्छेदाचा अभ्यास आपण करणार आहोत। प्रथम हा परिच्छेद मी वाचणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या परिच्छेदाचा अर्थ समजून देणार आहे। पहा, अमीनाच्या हृदयात कससच होत आहे। गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती। हमीदला अमीनाशिवाय कोण आहे, त्याला एकटं कसं पाठवायचं? त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही। एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा? पायाला फोन नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ। अमीना बीकडे फक्त 2 आणे आहेत, 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात। एवढंसं धन व हा ईदचा सण। हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्याच्या आधी परत येईन। अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो। गावाहून लोक निघाले तर मुलांसोबत हमीद पण चालला होता। कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकीच्यांची वाट बघायचे। अचानक समोर ईदगाह दिसला। चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे। खाली पक्की फरशी लावलेली आहे, त्यावर जाजम घातलेलं आहे। रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत। नंतर येणारे मागे रांगेत उभा आहेत। पुढे जागा मुळीच नाही। इथे सगळे सारखेच आहेत, कुणाचा पैसा वा प्रतिष्ठा पाहिली जात नाही। किती छान व्यवस्था आहे, सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत। कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लावावेत, विझवावेत असं दृश्य दिसत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे रमजान महिन्यामधल्या ईदगाहाला जायची तयारी चालू आहे। असाच हमीद पण तयार झालेला आहे आणि हमीद सुद्धा ईदगाहला जायच्या तयारीत आहे। परंतु अमीना आजी म्हणते की ह्या पोराला मी एकटं पाठवू कसं? हे पोरग जर कुठं हरवलं तर मग मी काय करणार? नाही, याच्या पायाला फोड येतील, त्याच्या पायात जोडे नाहीत आणि अमीनाकडे तर 2च आणे आहेत। 3 पैसे हमीदच्या खिशात आणि उरलेले तिने तिच्या बटव्यात ठेवले। आणि हमीद काय म्हणतो, आजी तू घाबरू नकोस, मी सगळ्याच्या आधी परत येईल। अमीनानं दिलेले 3 पैसे घेऊन हा हमीद काय करतो, त्याच्या सवंगड्याबरोबर त्याच्या मित्रांबरोबर निघतो। आणि गावाकडून जे काही लोक चाललेले असतात ते कधी धावत असतात, कधी हळूहळू चलत असतात आणि एखाद्या झाडाखाली उभं राहून बाकीच्या मित्रांची आपल्या वाट पाहत असतात। असं करत असतानाच अचानक सगळ्या लोकांना समोर ईदगाह दिसतो आणि त्या ईदगाहच्या बाजूला चिंचाचं झाड असतं। त्या चिंचाच्या झाडाची दाट सावली त्या ठिकाणी पडलेली असते। खाली पक्की फरशी बसवलेली असते, त्या ठिकाणी जाजम लावलेला असतो। रोजे करणारे लोक, सगळे लोक त्या ठिकाणी रांगा करून काय असतात, उभा असतात। पहा किती व्यवस्थित असं त्या ठिकाणचं वर्णन, ईदगाहचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे। सगळे लोक रांगेत आहेत, कुणाचे पैसा प्रतिष्ठा काही पाहिली जात नाही। सगळेजण एकदम खाली वागतात, गुडघे टेकतात। कितीतरी वेळा ही हालचाल होते, त्यामुळे असं वाटतं की विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत आणि विझावेत असं ते सुंदर दृश्य त्या ठिकाणच्या ईदगाहाला गेलेल्या लोकांचं केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा परिच्छेद तुम्ही वाचा, त्यानंतर याच्यावर दिलेला जो पुढे होमवर्क आहे तो होमवर्क काय करायचा आहे, तुम्हाला सोडवायचा आहे। हा व्हिडिओ पहा, हा परिच्छेद वाचा आणि याच्या पुढे दिलेला होमवर्क व्यवस्थित सोडवा। धन्यवाद। माहिती संकलन व निर्मिती श्री मुंडे SR सुरेश विद्यालय बार्शी।